वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजीत मदन कारंडेंची परिवर्तन सभा शरद पवारांनी भर पावसात गाजवली। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊ घातली असून ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य घडवणारी आहे। या निवडणुकीत परिवर्तन होणार हे आता नक्की आहे। ज्यावेळी मी राज्यात बोलायला उभा राहतो त्यावेळी पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल हा नेहमी चांगला लागतो। यामुळे यंदाच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीच्या परिवर्तन सभेत केले। आपण भर पावसात माझी सभा ऐकली, थांबलात यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ घोरपडे नाट्यगृह चौकात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती। प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांच्यासह शिरोळ मतदारसंघाचे उमेदवार गणपतराव पाटील, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्यासह व्यासपीठावर काँग्रेसचे शशांक बावस्कर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, अजितमामा जाधव, अशोकराव जांभळे, सुहास जांभळे, हिंदूराव शेळके, उदयसिंह पाटील, बादशाह बागवान, राजू आलासे, उदयसिंह पाटील, सौस्मिता तेलनाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर सकाळपासूनच कडक ऊन जाणवत होते। तर सभेवेळी आधीमध्ये पावसाच्या सरी येत होत्या, पण शरद पवार यांचे व्यासपीठावर आगमन होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि उपस्थित नागरिक, महिला व व्यासपीठावरील उमेदवार मदन कारंडे यांच्यासह सर्वांच्या मध्ये एकच जल्लोष सुरू झाला आणि पवार साहेबांचा विजय असो अशा घोषणा सुरू झाल्या। पावसाला सुरुवात झाली याचाच अर्थ आता इचलकरंजीत परिवर्तन होणार हे निश्चित झाले आहे, असे सर्वांनी मनाशी ठरवले। भर पावसात सर्वजण साहेबांचे 4 शब्द ऐकण्यासाठी भिजत बसले होते। यामुळे शरद पवारांनीही हात जोडून भिजत असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले। यानंतर हिंदूराव शेळके, शशांक बावस्कर, उदयसिंह पाटील, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, अजितमामा जाधव, राहुल खंजिरे, रणजित जाधव या सर्वांनी गेल्या 40 वर्षात आवाडे कुटुंबियांनी या इचलकरंजीला फसवण्याचे काम केले आहे। कोणतेही काम त्यांनी केले नाही। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचे काम या आवाडे कुटुंबियांनी केले आहे, असे म्हणत त्यांच्या घराणेशाहीवर टीका केली। चहावाला पंतप्रधान होतो तर पाववाला आमदार का होत नाही, असे काहींनी बोलून दाखवले। तर हिंदूराव शेळके यांनी आपल्या खास शैलीत निर्लज्जपणाचा कळस म्हणजे आवाडे कुटुंबीय आहे, असे सांगितले। तर उमेदवार मदन कारंडे बोलताना म्हणाले, भर पावसात आपण सर्वजण उपस्थित राहिलात। शरद पवार साहेबांची हजेरी लागल्यानंतर वरुणराजांनीही हजेरी लावली। यामुळे इचलकरंजीत आता परिवर्तन होणार हे अटळ आहे। शहरातील घराणेशाही संपवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो। या सर्वांना मी धन्यवाद देतो। मला आपण सर्वांनी प्रचंड मताने विजयी करावे, असे आव्हानही शेवटी मदन कारंडे यांनी केले। यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि